नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बैलांच्या पुढे आणि घोड्याच्या मागे आणि मूर्खांच्या जवळ कधीच जाऊ नका, कारण त्यांच्यापासून फक्त नुकसान होतं, फायदा नाही. परिस्थिती माणसाला मजबूर करते, पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द माणसाला मजबूत करते. नातेवाईक तेव्हाच नाते निभावतात जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो. कुटुंबातील वादविवादामध्ये आजपर्यंत कोणी जिंकत नाही आणि जिंकलेलेही नाही. फक्त कुटुंबातील सुख, शांती आणि आनंद मात्र नष्ट होतो. कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं. जवळच्या माणसांचं सर्व वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो. जेव्हा आपण कोणाला मदत करतो तेव्हा त्याच्या आत्मसन्मानाचं रक्षण करणं, त्याचं नाव गुपित ठेवणं हीच खरी संवेदनशीलता आहे. मदत करा, पण ती गुप्त ठेवा. मदत मिळणाऱ्याला दया नव्हे, माणुसकीचा अनुभव मिळावा. एक वेळ तोल सांभाळता आला नाही तरी चालेल, पण तोंड मात्र सांभाळता आलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे शब्दाची रेंज जर चांगली असेल तर माणसाचं नेटवर्क मात्र कधीच तुटत नाही. सुख सर्वांसमोर व्यक्त करता येतं, मात्र दुःख शेअर करायला आपलं हक्काचं कोणीतरी असावं लागतं. पण हल्ली ना चर्चा तुमच्या दुःखाची होते ना सुखाची. म्हणून आपण आतून किती पण दुःखी असलो तरी बाहेरून सुखी आहे असंच दाखवलं पाहिजे, कारण आजकाल असण्यापेक्षा दिसायलाच खूप महत्त्व आलं आहे. 10 चांगल्या लोकांना नाही जवळ केलं तरी तुमची काही बिघडणार नाही, पण एक चुकीचा माणूस जर आयुष्यात तुम्ही जवळ केला तर खूप मोठा बिघड झाल्याशिवाय राहणार नाही. गुण जुळले म्हणून संसार टिकत नाहीत, तर जोडीदाराच्या अवगुणाकडे दुर्लक्ष केल्याने संसार टिकतात. आजकाल नात्याचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं होऊन बसलंय. ज्या खात्यांमधून जास्त फायदा होतो अशी खाती मात्र चालूच ठेवली जातात. लक्षात ठेवा, वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसं गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते. त्यामुळे जास्त माणुसकी दाखवत नाही बसायचं, नाहीतर नंतर त्रास आपल्यालाच होतो. ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवत असतो. तेव्हा कोणत्याही गोष्टीला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे जा. नक्कीच मार्ग मिळतो आणि तुम्ही पुढेही जाऊ शकता. फक्त काळ घालवणं गरजेचं असतं. जीवन जगायचं असेल तर त्रास सहन करायला शिका. मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाहीत. मातीत खेळणारे हात आता मोबाईलमध्ये खेळण्यात व्यस्त झाले, त्यामुळे लहान मुलांच्या जीवनातला आनंद संपला. मोबाईल मनोरंजन करू शकतो, पण तो म्हणावा तसा आनंद देऊ शकत नाही. त्यासाठी हवं असतं मातीत खेळणं, मनसोक्त जगणं. अलीकडे ते मनसोक्त जगणं हरवून गेलंय. पाप वाईट असतं यात शंका नाही, पण पुण्य केल्याचा गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो. मनातील भावना नेहमी व्यक्त करा, कारण कित्येकदा मनातील भावना ओटी न आल्यामुळे दुरावा वाढत जातो. घृणा राक्षसी वृत्ती आहे, क्षमा मनुष्याचं लक्षण आहे, पण प्रेम म्हणजे देवत्वाचं प्रतीक आहे. नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना प्रतिसाद देणं जितकं कमी कराल तेवढं तुमचं जीवन शांतमय होईल. घेणाऱ्याच्या अपेक्षापेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते. सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या वाटतात, कसोटी लागते ते अनुभवाच्या पातळीवर. ज्यावेळी जिथं जे हवं ते त्यावेळी तिथं मिळणं म्हणजे स्वर्ग. जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो, कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असतं. कोणत्याही आनंदाला मुहूर्त लागत नाही. आनंद जेव्हा होत असतो तोच त्याचा मुहूर्त असतो. वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न असतो की आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो. माणसाची आस्था आणि आवडीनिवडी ह्या काळाप्रमाणे आणि त्याच्या एकंदर आलेल्या अनुभवामुळे सतत बदलत राहतात. निसर्गात देखील बदल होतोच, त्यातही ऋतू असतात, ऋतुचक्र असतं, पण ते बदलण्याचं सामर्थ्य माणसात नसल्यामुळे माणसाला हे बदल स्वीकार करावे लागतात. अमुक एक माणूस फार बदलला असं म्हणून आपण जेव्हा दूषणं लावतो तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची किंचितही जाणीव नसलेली ही मंडळी त्यांच्या नावाने अगदी सोडचिठ्ठ्या फाडून मोकळे होतात. अशा घोळक्यातून अलिप्त राहून एकट्यानं चालणं हा मनःशांतीचा एकमेव मार्ग आहे. नात्यातली भांडणं आणि प्रेम ह्या गोष्टी सरळ रेषेत असण्यापेक्षा वर्तुळात असावी, कारण वर्तुळात प्रेमानंतर भांडणं आली तरी भांडणानंतर पुन्हा प्रेम येतं.
पण रेषेत प्रेम आधी आणि नंतर भांडण असेल तर रेषा पुढं वाढत जाते आणि रेषेला बॅकटर्न अजिबात नसतो. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, नक्कीच चांगली वेळ येईल. अंतिम सत्य हेच आहे की माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात. पण हातून निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाहीत. हे मात्र तितकंच खरं आहे आणि स्वीकारणंही गरजेचं आहे. वाद घालायचाच ठरवलं तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर पण वाद घालता येतो. पण मनापासून जर समजूनच घ्यायचं ठरवलं तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीतही समजून घेता येऊ शकतं. शेवटी काय, वादांपेक्षा संवाद महत्त्वाचा असतो. सतत संशय घेणाऱ्या माणसासाठी या जगात कुठेही आनंद मिळत नाही. तेव्हा शंका न घेता एकमेकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा, आनंद देण्याचा प्रयत्न करा. चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईटच समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपतचा बुद्ध्यांक त्यांच्याकडे नसेल. आजची वस्तुस्थिती मान्य केली की भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं जास्त दुःख होत नाही. म्हणून जी व्यक्ती आपली वस्तुस्थिती स्वीकारून पुढं चालत राहते त्याला परिस्थितीचं देणं घेणं नसतं, कारण याला माणसाच्या नशिबाचं माहीतच नसतं. पण कर्माची परतफेड इथंच करावी लागते हे नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. तरच तुम्ही पुढे जाऊन वाईट कर्म करण्यापासून रोखणार आहात. यासाठी तुम्ही तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. पण घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथं आपलं कुटुंब आहे. मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असण्याची जाणीव होऊ देत नाही. परक्यांना आपलं बनवणं सोपं आहे, पण जे आपले आहेत त्यांना शेवटपर्यंत आपलं बनवून ठेवणं खूप अवघड आहे. तेव्हा जी आपली माणसं आहेत त्यांना वेळ द्या, त्यांना आपलं म्हणून सांभाळून ठेवा. अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करत असतो आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन माणसं मात्र एक मोठा पराक्रम केल्याच्या आविर्भावात राहतात. नावामुळे आलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात. तेव्हा सर्वांना समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा आणि पुढे जा, तरच तुम्ही लाईफमध्ये काहीही अचीव करू शकता. जसं की माणसाने 3 गोष्टी सांभाळून वापराव्यात: पाणी, वाणी आणि कमाई, कारण या 3 गोष्टींशिवाय माणसाचं भविष्य नाही. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. जोपर्यंत आपण फायदेशीर आहोत तोपर्यंत आपल्याला सगळे चांगले म्हणतील, पण ज्या दिवशी आपल्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून आपली बदनामी सुरू होते. तेव्हा लोकांच्या नजरेत चांगलं बनण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या नजरेमध्ये चांगलं राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.